2025 जळगाव केळी संशोधन केंद्राने स्थापन केला। शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची स्थापना। सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव येथील केळी संशोधन केंद्र यांनी एका महत्त्वाकांक्षी उपक्रमात शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची स्थापना केली आहे। या मंचाद्वारे शेतकऱ्यांच्या समस्या तज्ज्ञांच्या मदतीने सोडविण्याचा उद्देश आहे। मंचच्या अध्यक्षपदी संदीप सुभाष पाटील, उपाध्यक्षपदी विनोद बोरसे, सचिवपदी राजेश गडे, सहसचिवपदी रूपम नानासाहेब पाटील यांची सर्वसंमतीने निवड करण्यात आली। याप्रसंगी केळी संशोधन केंद्र जळगाव येथील प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर अरुण भोसले व समन्वयक डॉक्टर विजयराज गुजर व अंजली मेंढे, डॉक्टर नितीन सातपुते, डॉक्टर प्राजक्ता वाघ, विनोद लंगोटे, आकाश वसाने, केळी संशोधन केंद्र जळगाव हे उपस्थित होते। मंचाचा प्रमुख उद्देश म्हणजे शेतकरी व शास्त्रज्ञ यांच्यातील संवाद सुलभ करणे व समस्या तांत्रिक मार्गदर्शनाद्वारे सोडविणे। यासाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञान, रोगनिदान, सिंचन, खत व्यवस्थापन व विविध पिकांवर योग्य सल्ला दिला जाणार आहे। या मंचाद्वारे स्थानिक पातळीवरील शेतकऱ्यांना योग्य वेळेत मार्गदर्शन, पिकांच्या समस्यांवर वेळोवेळी उपाय सुचवणे, जसे की पीक संरक्षण, कीड व्यवस्थापन, सिंचन नियोजन करण्यासाठी मार्गदर्शन करणे। प्रशिक्षण व कार्यशाळा नियोजनानुसार कृषी कार्यशाळा, प्रशिक्षण सत्राचे आयोजन करून देण्यासाठी नियतकालिक पद्धतीने शेतकरी शास्त्रज्ञ मंच, कार्यशाळा व भेटी आयोजित केल्या जातील। सतीश पाटील, दिव्य महाराष्ट्र न्यूज, जळगाव। नमस्कार, मी विनोद हेमराज बोरसे, पिचर्डे, तालुका भडगाव, श्री गिरनाकाठ शेतकरी उत्पादक कंपनी अध्यक्ष तसेच राहुरी विद्यापीठ अंतर्गत केळी संशोधन केंद्र जळगाव शेतकरी शास्त्रज्ञ मंच उपाध्यक्ष, केळी संशोधन केंद्र जळगाव यांनी राहुरी विद्यापीठाअंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ मंच स्थापन केला असून त्यात माझी उपाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे। मी या निवडीच्या माध्यमातून परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी शास्त्रज्ञ व शेतकरी यांच्यातील दुवा म्हणून काम करण्याचं मी या निवडीतून प्रयत्न करेल। तसेच शेतकऱ्यांना ज्या अडचणी, कीड रोग व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल, नवनवीन तंत्रज्ञान अवगत करण्याचं काम असेल, हे शेतकरी शास्त्रज्ञ यांच्यामार्फत परिसंवाद घडवून कार्यशाळा आयोजन करण्याचं काम शेतकरी शास्त्रज्ञ मंचामार्फत करण्याचं आम्ही उद्दिष्ट ठेवलेलं आहे। तसेच आपल्या परिसरातील केळी माल निर्यातक्षम दर्जाचा व्हावा यासाठी मी गेल्या 3 वर्षापासून प्रयत्न श्री गिरनाकाठ शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत करत असून त्या माध्यमातून मी बांधावर कृषी विज्ञान केंद्र शास्त्रज्ञ तसेच केळी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ यांना बांधावर आणून शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्याचं काम मी या माध्यमातून केलेलं आहे। तसेच हैदराबाद NIPS सेंटरचे क्वारंटाईन सायंटिस्ट संजीव कुमार गुप्ता, तसेच अपेडा बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर प्रणिती चौरे यांच्या मार्फत कॅपॅसिटी बिल्डिंगचा प्रोग्राम, क्षमता वृद्धीचा प्रोग्राम आत्मा कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, केळी संशोधन केंद्रामार्फत आमच्या परिसरात आयोजित करून शेतकऱ्यांना निर्यातक्षम दर्जाचा केळी माल उत्पादन करण्यासाठी मी प्रेरित केलं।